जलगांव जिले में कृषि आयुक्त टीम ने चोपड़ा तालुका के केले की फसल का सत्यापन किया। टीम ने पुष्टि की है कि तालुका में केले की फर्जी खेती का कोई मामला सामने नहीं आया है। जलगांव जिले में केले की खेती बड़े पैमाने पर होती है। प्राकृतिक आपदाओं से फसल नुकसान को देखते हुए किसानों के लिए मौसम आधारित फसल बीमा उपलब्ध है। इस बीमा योजना के तहत कृषि आयुक्त पुणे की टीम ने चोपड़ा तालुका में केले की फसल का सत्यापन किया। टीम ने खेतों का दौरा किया, जिसमें स्थानीय कृषि अधिकारी, बीमा कंपनी के प्रतिनिधि और किसान भी शामिल थे। सत्यापन के दौरान ये पाया गया कि तालुका में कहीं भी केले की फर्जी खेती नहीं की गई है। कृषि पर्यवेक्षक तुकाराम रडे ने इस बात की पुष्टि की। आम्ही कृषी आयुक्तालय पुणे या मार्फत आलेलो आहे। आमचे म्हणजे प्रत्यक्ष प्लॉटवर पीक आहे का ती पाहणी करण्यासाठी फार का थोडेफार क्षेत्र जर कमी जास्त काही शेतकऱ्यांचे कसे ती विमा भरतात, पण शेतावर काही फळपीक नसतं ती एवढे आम्ही तपासणी करण्यासाठी आलेलो। आपल्या सर्वांना कल्पना असेल की हवामान आधारित पीक विमा योजना जी आहे आपल्या तालुक्यासाठी मुख्यत्वे केळी पीक विम्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात मृग बागच्या संदर्भात जे आपण यापूर्वी पडताळणी केलेली होती त्याच प्रकारची पडताळणी आता आंबिया बहारसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची कृषी आयुक्तालय कार्यालयामार्फत एक पडताळणीसाठी टीम इथे आलेली आहे। आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः एक 9,300 शेतकऱ्यांनी जवळपास 10,500 हेक्टरवर विमा नोंदविलेला आहे। परंतु बऱ्याच वेळेस तक्रारी होतात की कंपनीच्याकडून ते ॲप्रूव्ड न होणं किंवा इतर काही, त्या अनुषंगाने एक पडताळणी संदर्भात ही टीम कार्यरत आहे। यांच्यासोबत कृषी विभागाचे संबंधित क्षेत्रीय कर्मचारी त्यासोबतच विमा कंपनीचे प्रतिनिधी देखील उपलब्ध आहे। तर या प्रसंगी मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो की जी काही आपली वेळेवर केळीची लागवड आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये केळीची लागवड आहे त्या क्षेत्रामध्ये संबंधित शेतकऱ्यानेच जर विम्याची नोंदणी केली तर भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या उद्भवणार नाही आणि नक्कीच आपलं जर काही दुर्दैवाने हवामान प्रतिकूलमुळे जर नुकसान झालं तर कंपनीकडून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपणास वेळेवर मदत मिळास सहकार्य होईल।